रथसप्तमी हा दिवस हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा सण मानला गेलेला आहे. तर बघा, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी हा सण साजरा केला जातो. तर बघा, या दिवशी सूर्य देवाची उपासना करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी, सेवा अर्चना करण्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी सूर्य देवतेचा जन्मदिवस म्हणूनही सर्वजण साजरे करत असतात. आणि बघा, याच दिवशी म्हणजेच सूर्य नारायणाचा उपवास करून आपण एक प्रकारे सूर्य देवतेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, या दिवशी असं म्हटलं जातं की सकाळी लवकर उठावं ब्रह्ममुहूर्तावरती. त्याचबरोबर बघा, सूर्याला अर्घ्य देणं किंवा त्याचबरोबर बघा, दूध ओतू घालणं, काय करावे काय करू नये याचबद्दल इन डिटेल माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नानासाठी सुद्धा एक शुभ मुहूर्त सांगितला गेलेला आहे. बघा, असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी याच शुभ मुहूर्तावरती जर तुम्ही स्नान केलं सर्व रोग दूर होतात. त्याचबरोबर बघा, असं म्हटलं जातं की सकाळी शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, तर सकाळी 5:26 ते 7:13 स्नानाचा हा शुभ मुहूर्त असणार आहे. या दरम्यान आपल्याला बघा, असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी गंगेमध्ये स्नान करावं किंवा पवित्र नद्यांमध्ये आपल्याला स्नान करायचं असतं. ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी अगदीच की या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी एका पवित्र नदीमध्ये स्नान करावं. त्याचबरोबर गंगेमध्ये स्नान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. बघा, प्रत्येकालाच पवित्र स्थानामध्ये जाऊन स्नान करणं खरंच शक्य होत नाही. त्यामुळे अगदीच की तुम्ही या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आहे आणि त्यांनी आपल्याला आंघोळ करायची आहे. असं म्हटलं जातं की गंगाजल टाकल्यामुळे सुद्धा शरीर हे शुद्ध होत असतं, पवित्र होत असतं. त्याचबरोबर जे काही नकळत घडलेली पापे आहेत तर ते सुद्धा धुतली जातात असं सांगितलं गेलेलं आहे. ज्यांना खरं शक्य असेल तर त्यांनी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावं. ज्यांना खरं शक्य नसेल तर त्यांनी घरीच गंगाजल आणून पाण्यामध्ये टाकून त्यांनी आंघोळ करायची. या दिवशी लाल, पिवळ्या किंवा केशरी रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत. तर बघा, अर्घ्य देण्याचा शुभ मुहूर्त तुम्हाला सांगते. तर 7:15 म्हणजे 7:13 नंतरनं अर्घ्य देण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे. 7:15 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत आपल्याला बघा, याच दरम्यान अगदी सकाळी 7:15 नंतर तुम्ही अर्घ्य द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर पूजा मांडणी सुद्धा करायची. म्हणजेच की बघा, या दिवशी रथामध्ये बसलेले सूर्यनारायण यांची प्रतिमा काढायची आहे. जर तुमच्याकडे खरंच एखादा फोटो असेल तर त्यांची प्रतिमा ठेवून तुम्हाला धूप दीप दाखवायचा आहे, हळदी कुंकू अक्षता व्हायची आहेत, सर्व काही पूजा करायची आहे. जर तुमच्याकडे फोटो नसेल तर अगदीच की बघा, रांगोळी काढायची आहे. रथात बसलेला सूर्यदेव सूर्यनारायण यांची रांगोळी काढायची आहे आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे, धूप दीप दाखवून घ्यायचा आहे. लाल कलरची फुलं त्यांना अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा पूजा अर्चना करायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे, दुर्वा अर्पण करायचे, जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे. ही अशी पूजा मांडणी असणार आहे. म्हणजेच आपल्याला ज्या ह्या पद्धतीची करायची आहे. नैवेद्य कोणता असेल तर बघा, अगदीच तुम्ही तीळ आणि गुळ ह्याचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि दूध ओतू घालवण्यासाठीचा हा खरंच खूप महत्त्वाचा दिवस. म्हणजेच की बघा, आपल्याला तुळशीजवळ एक सूर्यनारायणांची रांगोळी काढायची आहे. अगदीच तुम्ही तिथं सुद्धा पूजा मांडणी केली तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. तर तिथं आपल्याला बघा, गावाकडे असं होतं की जो विस्तवा आहे तर त्यावरती ते बोळके ठेवले जातात, दुधाने भरलं ते दूध ओतू घालवलं जातं. पण सिटीत असं होत नाही, ते भेटत नाही कोळसा वगैरे. तर आपल्याला बघा, तुम्हाला सांगते की जर गोवऱ्या असतील तर त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत. बघा, एखाद्या कढईमध्ये घ्या किंवा जे हवन कुंड असतं तर त्यामध्ये आपल्याला गौऱ्या प्रज्वलित करायच्या आहेत. आणि त्यानंतर दुधामध्ये साखर टाकायची आहे, पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ते प्रज्वलित करायचं आहे. म्हणजेच ते दूध ओतू घालवायचं आहे. असं म्हटलं जातं की दूध हे उत्तरेला ओतू घालवलेलं अतिशय शुभ मानलं जातं. तर उत्तरेला दूध जर आपलं ओतू गेलं म्हणजेच की तर आपली उत्तर ही प्रगती होत राहते. त्याचबरोबर बघा, सूर्यदेव हे ह्याच दिवसापासून म्हणजेच की मकर संक्रांतीपासून हे उत्तरायण त्यांचं चालू झालेलं आहे.
त्याचमुळे की आपल्याला हे दूध सुद्धा उत्तरेला उतू घालवायचं असतं की जेणेकरून आपली ही उत्तर प्रगती व्हावी. बघा, पौराणिक कथेनुसार असं सांगितलं गेलेलं आहे की पद्मपुराणानुसार सूर्यदेवाची सूर्यकिरणे पृथ्वीवरती पहिल्यांदा पडलेली होती. त्यामुळे या दिवसाला रथसप्तमी म्हणजेच रथसप्तमीचा दिवस की सूर्यदेवतेची उपासना करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर बघा, या दिवशी असं म्हटलं जातं की बघा, जेव्हा सूर्य देवाची उपासना आपल्या घरात होते तर कोणकोणते फायदे होतात तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. उत्तम आरोग्याची प्राप्ती होत असते, पुत्र प्राप्ती होण्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता, इच्छित फलप्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता म्हणजेच रथसप्तमीचं सूर्यनारायणाचं हे व्रत करू शकता. त्याचबरोबर सौभाग्य प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. म्हणजेच रथसप्तमी दिवशी तुम्ही एक दिवसाचा सुद्धा उपवास करू शकता. ज्यांना खरंच शक्य असेल तर तुम्ही एक दिवशी सुद्धा म्हणजे सकाळी उपवास करावा, संध्याकाळी सोडायचा आहे, किंवा खरंच उपवास करणं देखील शक्य नसेल तर रथ काढायचा आहे. त्यामध्ये सूर्य देवतेची प्रतिमा काढायची आहे म्हणजेच सूर्यदेव रांगोळीने जरी तुम्ही काढलं किंवा अगदी स्प्रिंट आणली काढून तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये, त्याची आपल्याला पूजा करायची असते. बघा, या दिवशी सप्तधान्यांची पूजा करण्याला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्व सांगितलं गेलेलं आहे. जे काही मग तुमच्याकडे गहू, बाजरी, तांदूळ, डाळी वगैरे असतील तर या सप्तधान्यांची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे आणि सप्तधान्य आपल्याला दानामध्ये हे द्यायचं असतं. असं म्हटलं जातं की तुमच्या इच्छेनुसार अगदी कितीही तुम्हाला जेवढं तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जेवढं जमेल तर तेवढं सप्तधान्य तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला सुद्धा या दिवशी दान करू शकता. तर सप्तधान्यांच्या आधी आपल्याला पूजा करायची आहे. जिथं कुठं तुम्ही पूजा मांडणी करणार आहात सूर्य देवतेची तर तिथंच तुम्ही सप्तधान्यांची देखील पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर तिथंच तुम्हाला दूध देखील उतू घालवायचं आहे. बघा, काय सिटीत असं होतं की अगदीच ते विस्तवा भेटत नाही म्हणून आपण अगदीच गॅस शेगडी स्वच्छ करून गॅस शेगडीवरती सुद्धा दूध उतू घातलं जातं. तर बघा, असं म्हटलं जातं की खरंच तिथं शक्य असेल तर त्या पद्धतीचं सुद्धा करू शकता, किंवा तुमच्याकडे जर हवन कुंड असेल किंवा नसेल जरी तरी साधी कढई वगैरे घ्यायची आहे. त्यावरती अगदीच बघा, धार्मिक दुकानामध्ये गौऱ्या भेटत असतात तर त्या आणून तुम्ही ते प्रज्वलित करून त्यावरती सुद्धा दूध नक्कीच उतू घालवू शकता. हा बघा, रथसप्तमीचा अगदीच तुमच्याकडून ह्या महिन्यामध्ये पौष महिन्यामध्ये सूर्यदेवतेची उपासना नसेल झाली तरी सुद्धा उद्याचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे. म्हणजेच रथसप्तमीचा या दिवशी तुम्ही पूजा सर्व काही करून सूर्यदेवतेला जल अर्पण करून बघा या दिवशी तुम्ही दूध सुद्धा उतू घालू शकता. उपवास अगदीच तुम्हाला करायचा असेल तर करू शकता, नसेल जमत तरी सुद्धा तुम्ही ह्या पूजा अर्चना करू शकता. आणि बघा, हाच नैवेद्य असतो म्हणजे दूध उतू जाणं म्हणजेच एक सूर्यदेवतेला आपण तो नैवेद्य रूपात देत असतो. त्याचबरोबर बघा, जे काही दूध त्यामध्ये शिल्लक राहतं तर ते घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे. सूर्य उपासना ही खरंच नोकरीसाठी, उत्तम आरोग्यासाठी, पुत्रप्राप्तीसाठी, सौभाग्य प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी म्हणजे जे काही आपल्या आयुष्यात यशाचे मार्ग खुले करण्यासाठीच हे व्रत आहे. सूर्यदेवतेची उपासना कधीही वाया जात नाही. त्याच्यामुळे ह्या सर्व काही सेवा आवर्जून करा. पूजा मांडणी अगदीच आपल्याला सर्व काही सेवा पूजा वगैरे तुम्ही नवजात उरकायचे आहेत. त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथं सुद्धा एक सुंदर अशी रांगोळी काढायची आहे, कारण आपला मुख्य दरवाजा सुशोभित असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर येतं की आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथं एक दीप प्रज्वलित करा. तुळशीजवळ एक दीप प्रज्वलित करायचा आहे आणि सूर्यदेवतेला एक समर्पित असा एक दीप आपल्याला तिथं प्रज्वलित करायचा आहे. की बघा, आपल्या घरात काही गोष्टींचं पालन होणं सुद्धा गरजेचं राहणार आहे, जे की आपल्याला या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी अगदीच तुम्ही पूजा करा किंवा नका करू, पण अगदीच तुमच्या घरात पूजा होत असेल तर घरात काही गोष्टी करणं खरंच गरजेचं असतं. काही करावं, काही करू नये ह्याबद्दल थोडक्यात सांगते. तर बघा, जेव्हा आपण सणवार असतो किंवा उद्याचा दिवस तर खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. त्यामुळे या दिवशी कोणीही मांसाहार घरात करू नये किंवा घरात कटकटी भांडणं होणार नाहीत याची सुद्धा सर्वांनी काळजी घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाची पूजा अर्चना करता पण घरात कंटिन्यू कटकटी भांडणं होत असतील, घरात शांतता नसेल तर बघा, तुम्ही त्या केलेल्या सेवेचं सुद्धा फळ भेटत नाही. उलट परिणाम असा होतो की आपल्या घरात बघा एक दारिद्र्यता येते किंवा अगदीच की घरात लक्ष्मी ही टिकून राहत नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही घरात शांतता ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. कोणाची निंदा नालस्ती करायची नाहीये किंवा कोणाला वाईट बोलायचं नाही, मोठ्यांचा अपमान करायचा नाहीये. ह्या गोष्टी तुम्हाला पालन या दिवशी करायच्याच आहेत. त्याचबरोबर असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या वडिलांना सूर्याचा दर्जा दिलेला आहे. जेव्हा आपण आपल्या वडिलांची सेवा करतो तरी सुद्धा आपल्या पत्रिकेतील सूर्य ग्रह हा बलवान होत असतो. त्याच्यामुळे त्या उपासनेबरोबर वडीलधाऱ्या माणसांची सेवा सुद्धा करणं तेवढंच
गरजेचं असणार आहे. त्यामुळे आवर्जून की आपल्या मोठ्यांना उलट बोलू नका. मुलाकडून जर आपल्या वडिलांची सेवा व्यवस्थित होत असेल, त्यांची काळजी घेणं व्यवस्थित होत असेल, तर त्या मुलाच्या पत्रिकेतील सूर्यग्रह हा बलवान होत असतो. सूर्याचा दर्जा आपल्या वडिलांना दिलेला आहे, त्यामुळे या दिवशी आपल्या वडिलांचाही अपमान करू नये असं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे आवर्जून ह्या सर्व काही सेवा करा. बघा, सेवा मी आधीच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितले आहेत की तुम्हाला जल अर्पण करताना ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा नामजप करत सुद्धा तुम्ही अर्घ्य द्यायचं आहे. त्याचबरोबर अर्घ्य दिलेलं पाणी जर बकेटमध्ये पडलं तर ते तुळशीला न टाकता कोणत्याही कुंडीमध्ये अर्पण करायचं आहे. सूर्य कवचचं पठण करायचं आहे. आदित्य हृदय स्तोत्र ह्याचं पठण करायचं आहे. सूर्यस्तुती स्तोत्र ह्याचं पठण करायचं आहे. तर ह्या सर्व काही सेवा आपल्याला पठण करायच्या आहे. त्याचबरोबर येतं की सूर्य चालिसा. तर जास्तीत जास्त ज्या काही तुम्हाला सूर्यदेवतेचे ज्या कोणत्या सेवा तुम्हाला माहिती असतील तर ह्या सर्व काही सेवा तुम्हाला या दिवशी करायच्याच आहे. सर्व काही सेवा सकाळ सकाळीच करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्की समजलं असेल तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या नेरसो करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.